आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। तर पहिली मोठी बातमी आहे विधान परिषदेसाठी महायुतीचं अखेर ठरलेलं आहे। 11-4-2चा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती मिळते। अतिरिक्त 1 जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यश आले, तर 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला मात्र 4 जागांवर समाधान मानावं लागणार आहे। त्यामुळे त्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स आपण या बातमीपत्रात घेणार आहोत। तर दुसरी मोठी बातमी आहे अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण अखेर मागे घेतलंय। मंत्री विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या शिष्टाईला यश आलंय। सकाळी रणरणत्या उन्हात त्यांनी सुरू केलेलं उपोषण हे मध्यरात्री 1च्या सुमारास त्यावर तोडगा निघालेला आहे, ते सुटलेलं आहे, त्यांनी मागे घेतलंय। दरम्यान त्यानंतर त्यांना तातडीनं छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आले। सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर तिसरी महत्त्वाची आणि लक्षवेधी बातमी आहे राजकीय वर्तुळातून मान्सूनपूर्व पावसाच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईसह परिसरामध्ये पावसाच्या सरी कोसळल्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। तर मान्सून येत्या 7 दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे।